नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो 10 बाय 12च्या एका रूम मध्ये टाइल फरशी बसवण्यासाठी टोटल मटेरियल खर्च किती होऊ शकतो, लेबर खर्च किती होऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। मित्रांनो, जर तुम्हाला एका रूम मध्ये टाइल फरशी बसवायची असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल किंवा वास्तुशास्त्र विषय असेल सर्व माहिती सांगितली जाते, त्यामुळे सबस्क्राइब करायला विसरूच नका। मित्रांनो, 10 बाय 12चा जो रूम आहे त्या रूमचं जर टोटल स्क्वेअर फूट काढलं तर 120 स्क्वेअर फूट येणार आहे 10 बाय 12चं। आणि आपण भिंतीला 3 इंच 4 इंचाची कर्टिंग बसवतोय, त्या कर्टिंगचं टोटल आपण 140 स्क्वेअर फूट एरिया धरूया। म्हणजे आपल्याला टाइल फरशी 140 स्क्वेअर फूट एरियामध्ये बसवायची आहे आणि टोटल 140 स्क्वेअर फूट आपल्याला टाइल फरशी लागणार आहे। आता मटेरियल किती लागणार आहे हे जाणून घेऊया। सिमेंट किती लागणार आहे टाइल फरशी बसवण्यासाठी? 2 ते 3 बॅगच्या आसपास आपल्याला सिमेंट लागणार आहे। आपण जास्तीत जास्त 3 बॅग धरूया आणि एका सिमेंट बॅगची आपण खरेदीची किंमत एक सरासरी 400 रुपये धरलेले, 3 बॅगचे झाले 1200 रुपये। त्यानंतर आपल्याला क्रश सँड लागणार आहे। क्रश सँड कशासाठी लागणार आहे? टाइल फरशीच्या खालती लेवल करण्यासाठी क्रश सँड लागणार आहे। क्रश सँड किती लागणार आहे? 15 CFT च्या आसपास लागणार आहे। 15 CFT म्हणजे किती? 15 घनफूटच्या आसपास लागणार आहे। क्रश सँडचा खरेदीचा रेट आपण 65 रुपये पर CFT धरलेला आहे। 15 CFT चे झाले 975 रुपये, म्हणजे एक सरासरी 1000 रुपये लागणार आहेत क्रश सँड खरेदी करण्यासाठी। त्यानंतर आपल्याला टाइल फरशी खरेदी करण्यासाठी किती रुपये लागणार आहेत? मित्रांनो, टोटल आपलं काम किती आहे? 140 स्क्वेअर फूटचं काम आहे। टाइल फरशी खरेदीचा रेट आपण 55 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे। आपल्याला टोटल 140 स्क्वेअर फूट लागणार आहे। 55 रुपयाच्या रेटनुसार झाले त्याचे 7700 रुपये। मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये टाइल फरशी खरेदी करण्यासाठी जाणार आहे त्यावेळेस क्वालिटीवरती आणि कंपनीवरती रेट वेगवेगळा असू शकतो, पण आपण एक उदाहरणासाठी 55 रुपये पर स्क्वेअर फूट टाइल फरशी खरेदी करण्याचा रेट सांगितलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला व्हाईट सिमेंट लागणार आहे। व्हाईट सिमेंट साधारणतः किती लागणार आहे? 1 किलोच्या आसपास लागणार आहे, म्हणजे 100 रुपयाच्या आसपास लागणार आहे। आता लेबर खर्च किती येणार आहे टाइल फरशी बसवण्यासाठी? टोटल आपलं काम किती आहे? 140 स्क्वेअर फूटचं आपलं काम आहे। टाइल फरशी बसवण्याचा रेट जो लेबर रेट आहे टाइल मिस्त्रींचा तो 20 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे। टोटल आपलं काम आहे 140 स्क्वेअर फूटचं 20 रुपयाच्या रेटनुसार झालं 2800 रुपये। 20 रुपये जो आपण रेट धरलेला आहे मित्रांनो टाइल फरशी बसवण्याचा, हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असू शकतो। ग्रामीण भागासाठी वेगळा असू शकतो, शहरी भागासाठी सुद्धा वेगवेगळा असू शकतो, पण आपण एक उदाहरणासाठी टाइल फरशी बसवण्याचा मिस्त्रींचा रेट 20 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे आणि ट्रान्सपोर्टचे एक साधारणतः 1000 रुपये। मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला एक अंदाज मिळणार आहे की 10 बाय 12चा एका रूम मध्ये टाइल फरशी बसवण्यासाठी टोटल मटेरियल खर्च आणि लेबर खर्च किती होऊ शकतो। मित्रांनो, सिमेंट असेल, क्रश सँड असेल, टाइल फरशी असेल, व्हाईट सिमेंट असेल, लेबर खर्च असेल, ट्रान्सपोर्ट असेल, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर मित्रांनो 13,775 उत्तर येणार आहे। म्हणजे तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल तर 13 ते 14,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो एका रूम मध्ये टाइल फरशी बसवण्यासाठी। समजलं मित्रांनो? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।